पहिले प्रेम. प्रेम म्हणजे काय असतं? कधी दोन अनोळखी माणसांना नकळत जवळ आणणारा एक गोड धागा, तर कधी पहिल्याच भेटीत उडालेल्या ठिणग्यांमधून फुलणारं एक सुंदर फूल. पहिले प्रेम ही केवळ एका मुलाची आणि मुलीची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे दोन वेगवेगळ्या स्वभावांच्या, वेगवेगळ्या विश्वात जगणाऱ्या दोन जीवांची. एका बाजूला आहे शिस्त, राग आणि वेळेचे पक्के गणित सांभाळणारा आदित्य, तर दुसऱ्या बाजूला आहे जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखालीही चेहऱ्यावरची हसू न हरवणारी, प्रामाणिक आणि भाबडी अबोली. एका मॉलच्या गर्दीत घाई गडबडीच्या एका चुकीमुळे सुरू झालेला हा प्रवास त्यांना प्रेमाच्या कोणत्या वळणावर घेऊन जाणार? पहा, मनाचा ठाव घेणारी एक नवी कोरी, हृदयस्पर्शी आणि रोमॅन्टिक प्रेमकथा. पहिले प्रेम. मुंबईच्या उपनगरातील गजबजलेल्या भागात राहणारा आदित्य सावंत. दिसायला उंच, देखणा, भेदक डोळे आणि चेहऱ्यावर नेहमीच एक गंभीर भाव असलेला 25 वर्षाचा तरुण. आदित्य एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याच्यासाठी आयुष्य म्हणजे एक परफेक्ट टाइम टेबल होते. प्रत्येक गोष्ट वेळेवर झाली पाहिजे, कामात कोणतीही चूक होता कामा नये आणि शिस्तीचा भंग तर त्याला अजिबात सहन होत नसे. आदित्यचे कुटुंब मध्यमवर्गीय असले तरी त्याच्या कष्टाने आणि हुशारीने त्यांनी आता एक सुबक स्वतःचे घर घेतले होते. घरात त्याचे आई वडील आणि एक लहान बहीण होती. आदित्य स्वभावाने तसा खूप काळजीवाहू आणि प्रेमळ होता, पण त्याचा राग त्याच्या नाकावर असायचा. जर कोणी कामात निष्काळजीपणा केला तर आदित्यचा पारा क्षणात चढायचा. त्याला खोटेपणा आणि बेजबाबदारपणाची प्रचंड चीड होती. दुसऱ्या बाजूला त्याच शहराच्या एका छोट्याशा चाळवजा भागात राहणारी 22 वर्षांची अबोली दळवी. नावाप्रमाणेच ती दिसायला अत्यंत नाजूक, साधी, पण डोळ्यात एक वेगळीच चमक असलेली मुलगी होती. अबोलीचे कुटुंब खूप गरिबीत दिवस काढत होते. तिचे वडील आजारी असायचे आणि धाकटा भाऊ अजून शाळेत शिकत होता. आई घरातील सर्व कामे उरकून कधी कधी बाहेरची पण कामे घ्यायची. घराची संपूर्ण आर्थिक जबाबदारी अबोलीच्या खांद्यावर होती. घर खर्च आणि वडिलांच्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी अबोलीने शिक्षण पूर्ण करताच शहरातल्या एका मोठ्या डीमार्ट मॉलमध्ये कॅशियर म्हणून नोकरी पत्करली होती. अबोली स्वभावाने अत्यंत मनमिळावू, कष्टाळू आणि दुसऱ्यांना मदत करणारी होती. मात्र जेव्हा तिच्यावर खूप मानसिक ताण नसायचा तेव्हा तिची तारंबळ उडायची आणि तिच्याकडून गडबडीत चुका व्हायच्या. तरीही तिच्या चेहऱ्यावरचे निष्पाप हास्य तिच्या मनातल्या साऱ्या वेदना लपवून ठेवायचे. शनिवारची ती संध्याकाळ होती. डी मार्टमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. वीकेंड असल्यामुळे लोकांची तुफान गर्दी झाली होती. ट्रॉल्यांचा आवाज, मुलांचा दंगा आणि बिल्डिंग काउंटरवर लागलेल्या लांबच लांब रांगा, यामुळे मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला होता. अबोली दुपारी 2 वाजल्यापासून सतत उभी राहून बिलिंग करत होती. तिच्या पायात गोळे आले होते आणि डोके प्रचंड दुखत होते. तिच्या काउंटरवर लोकांची गर्दी काही कमी होत नव्हती. त्यातच तिच्या घरून फोन आला होता की वडिलांची तब्येत थोडी खालावली आहे, त्यामुळे तिचे मन पूर्णपणे जागेवर नव्हते. ती यांत्रिकपणे वस्तू स्कॅन करत होती आणि बिल बनवत होती. तितक्यात त्याच काउंटरच्या रांगेत आदित्य उभा होता. आदित्यला ऑफिसच्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी मित्राच्या घरी जायचे होते आणि तिथून निघायला आधीच उशीर झाला होता. तो सतत घड्याळाकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरची चिडचिड साफ दिसत होती. त्याच्या समोर अजून 4-5 जण होते. रांग हळूहळू पुढे सरकत होती. शेवटी साधारण 20 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर आदित्यचा नंबर आला. त्याने आपल्या ट्रॉलीतील सामान काउंटरवर ठेवले. अबोलीने आदित्यकडे न पाहताच गुड इव्हिनिंग सर म्हटले आणि सामान स्कॅन करायला सुरुवात केली. आदित्यने फक्त मान डोलवली.
अबोलीचे लक्ष सारखे घड्याळाकडे आणि तिच्या मोबाईलकडे जात होते. ती घाईघाईने वस्तू स्कॅन करत होती. आदित्यचे बारीक लक्ष तिच्या हातांकडे आणि तिच्या चेहऱ्यावरील गडबडीकडे गेले. त्याला जाणवले की ही मुलगी आज काहीतरी विचारात आहे. अबोलीने आदित्यच्या ट्रॉलीतून सर्व महागड्या वस्तू, ब्रँडेड कपडे आणि काही इलेक्ट्रॉनिक सामान स्कॅन केले. एकूण बिल झाले 7,800 रुपये. आदित्यने त्याचा क्रेडिट कार्ड पुढे केला. अबोलीने कार्ड स्वाईप मशीनमध्ये टाकले. पण त्याच वेळी तिच्या डोक्यात वडिलांच्या औषधांचा विचार आला. तिच्या हातातून मशीन सटकले आणि घाई गडबडी तिच्याकडून बिलाची रक्कम 7,800 ऐवजी चुकून 78,000 रुपये टाईप झाले. तिने घाईघाईने एंटर बटन दाबले. आदित्यनेही घाईत आपला पिन नंबर टाकला. क्षणार्धात आदित्यच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजला. त्याने मोबाईल काढून पाहिला आणि त्याचे डोळे विस्फारले. त्याच्या खात्यातून 78,000 रुपये डेबिट झाले होते. आदित्यचा पारा एका सेकंदात थेट शिखरावर पोहोचला. तो जोरात ओरडला, "व्हॉट द हेल इज धिस? हे काय आहे?" त्याच्या मोठ्या आवाजाने आजूबाजूचे लोक दचकले. अबोलीही थरथर कापली. तिने घाबरत विचारले, "काय झालं सर? काय झालं? डोळे उघडे ठेवून काम करता की डोळे मिटून?" आदित्यने मोबाईल स्क्रीन थेट तिच्या चेहऱ्यासमोर धरली. "बिल 7,800 रुपयांचे आहे आणि तुम्ही माझ्या कार्डवरून 78,000 रुपये उडवलेत. तुमचे लक्ष कुठे आहे? एवढा निष्काळजीपणा कसा काय करू शकता तुम्ही?" अबोलीने कॅम्प्युटर स्क्रीनकडे पाहिले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्याकडून खरोखरच 1 जास्त टाईप झाला होता. तिचे ओठ भीतीने थरथरू लागले. "सर सॉरी, सर सॉरी, खरंच सॉरी. माझ्याकडून चुकून 1 चुकून? ही साधी चूक नाही. तुम्हाला समजते का 70,000 रुपयांची किंमत काय असते ती?" आदित्यचा आवाज संपूर्ण मॉलमध्ये घुमत होता. "जर माझ्याकडे आता बॅलन्स नसता किंवा मला इमर्जन्सी असती तर? तुम्ही लोक इथे नोकरी करायला येता की ग्राहकांना लुटायला? मला तुमच्या मॅनेजरला भेटायचे आहे, आत्ताच्या आत्ता." अबोलीच्या डोळ्यात पाणी आले. ती हात जोडून म्हणाली, "सर प्लीज मॅनेजर सरांना सांगू नका. माझी नोकरी जाईल. मी तुमचे पैसे रिव्हर्स करते. प्लीज सर रागावू नका. माझ्याकडून चुकून झाले." "रागावू नका. मला आधीच उशीर झाला आहे. तुमच्या या मूर्खपणामुळे माझा अर्धा तास वाया जाणार आहे. मला तुमची कोणतीही सबब ऐकायची नाही." आदित्यने रागाने टेबलावर हात मारला. मॉलचे मॅनेजर तिथे आले. त्यांनी आदित्यची माफी मागितली आणि अबोलीला कडक शब्दात सुनावले. पैसे बँकेत परत येण्यासाठी काही प्रक्रियेला वेळ लागणार होता, ज्यामुळे आदित्यचा आणखी वेळ गेला. तो प्रचंड चिडला होता. त्याने अबोलीकडे एक अत्यंत रागीट आणि तिरस्करणीय कटाक्ष टाकला आणि सामान तिथेच सोडून तो रागाने मॉल बाहेर निघून गेला. अबोली तिथेच उभी राहून रडत होती. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिच्यावर इतका मोठा प्रसंग ओढवला होता आणि कोणा अनोळखी मुलाने तिला सर्वांसमोर एवढे अपमानित केले होते. रात्रीचे 9 वाजले होते. आदित्य त्याच्या घरी पोहोचला. मॉलमध्ये झालेल्या गोंधळामुळे त्याची महत्त्वाची मीटिंग चुकली होती. तो घरात आला आणि त्याने आपली बॅग सोफ्यावर रागाने फेकली. त्याच्या आईने विचारले, "काय झालं रे आदी? एवढा चिडला का आहेस?" "काही नाही आई. आजकालच्या लोकांना कामाची काहीच किंमत राहिलेली नाही." मॉलमध्ये एक मुलगी कॅशियर म्हणून बसली होती. देव जाणे तिचे लक्ष कुठे होते. 7,800 ऐवजी 78,000 रुपये कापले माझ्या कार्डवरून. अख्खा दिवस खराब केला तिने माझा. अशा बेजबाबदार लोकांना कामावर ठेवतातच कसे काय? आदित्य शर्टची बटणे सोडवत रागाने म्हणाला. त्याने रात्रीचे जेवण हे नीट केले नाही आणि तो थेट आपल्या खोलीत निघून गेला. दुसऱ्या बाजूला अबोली डोळे पुसत आपल्या चाळीतल्या घरी पोहोचली. मॅनेजरने तिला शेवटची चेतावणी दिली होती आणि तिच्या पगारातून काही रक्कम कापून घेणार असल्याचे सांगितले होते. घरात येताच तिच्या आईने तिचे रडवेले तोंड पाहिले.
काय झालं ग अबोली, रडलीस का? आईने काळजीने विचारले. अबोलीने आईला मिठी मारली आणि ती ढसाढसा रडली. आई, आज माझ्याकडून काउंटरवर एक चूक झाली, पण तिथे खूप तापट मुलगा आला होता. तो माझ्यावर इतका ओरडला, अख्खा मॉलसमोर त्याने मला ओरडून दाखवले. मला चोर समजले. आई, मी मुद्दाम नाही ग केले, अबोली हुंदके देत सांगत होती. तिच्या आईने तिला समजावले, शांत केले. वडिलांनीही तिच्या डोक्यावरून हात फिरवला, पण अबोलीचे मन शांत होत नव्हते. तिच्या स्वाभिमानाला ठेच लागली होती. रात्रीचे 12:30 वाजले होते. संपूर्ण शहर शांत झाले होते, पण 2 जीव मात्र आपापल्या अंथरुणावर पडून अस्वस्थतेशी झुंजत होते. आदित्य खोलीत एसी चालू करून बेडवर पडला होता. त्याने डोळे मिटले, पण त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार मॉलचा तोच प्रसंग येत होता. पण आता त्याचा राग शांत झाल्यावर त्याला त्या मुलीचा म्हणजेच अबोलीचा चेहरा आठवू लागला. डोळे मिटताच त्याला तिचा रडवेला निष्पाप चेहरा दिसला. तिचे ते मोठे काजळ घातलेले डोळे, ज्यात भीती आणि पाणी जमा झाले होते. तिचे ते थरथरणारे होठ आणि तिने जोडलेले हात. आदित्याला अचानक स्वतःचीच थोडी लाज वाटू लागली. मी तिच्यावर जरा जास्तच ओरडलो का? आदित्यने स्वतःलाच विचारले. चूक तिचीच होती, पण ती मुद्दाम करत नव्हती. तिचे डोळे सांगत होते की त्या कोणत्या तरी मोठ्या टेन्शनमध्ये होती. मी सर्वांसमोर तिचा अपमान करायला नको होता. दिसायला तर खूप साधी आणि गोड होती ती, पण मी तिच्यावर वाघासारखा डाफरलो. आदित्यने कुशी बदलली. तिचे ते रडणे त्याच्या काळजाला कुठेतरी स्पर्श करून गेले. एका अनोळखी मुलीचा चेहरा त्याला रात्रभर झोपू देत नव्हता. तिच्या चेहऱ्यावरील निष्पापपणा त्याच्या मनात घर करून बसला होता. तिकडे अबोली खिडकीपाशी उभी राहून रात्रीच्या चांदण्यांकडे पाहत होती. तिचे डोळे अजूनही ओले होते. तिच्या मनात त्या मुलाबद्दल म्हणजेच आदित्यबद्दल प्रचंड राग होता. किती गर्विष्ठ मुलगा होता तो. स्वतःला मोठा श्रीमंत समजतो. चूक झाली तर माणसासारखे सांगायचे ना, इतके काय ओरडायचे? त्याचे ते भेदक डोळे, तो रुबाबदारपणा, तितकाच भयानक राग. अबोलीने विचार केला, पण त्यात राग असूनही तिचे मन न कळत आदित्यच्या रूपाचा विचार करत होते. तो जेव्हा रागात तिच्या जवळ आला होता, तेव्हा त्याच्या अंगातून येणारा तो मंद सुगंधी परफ्यूमचा वास तिला अजूनही जाणवत होता. त्याचा तो भेदक आवाज तिच्या कानात गुंजत होता. तो दिसायला खूपच देखणा होता, पण त्याचा स्वभाव मात्र अगदी खडूस होता. का विचार करते मी त्याचा? अबोलीने स्वतःचे डोके हलवले. तिने स्वतःला झोपवण्याचा प्रयत्न केला, पण जसे तिने डोळे मिटले तसा आदित्यचा तो गंभीर आणि देखणा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला. दोघेही एकमेकांपासून अनभिज्ञ होते. एकमेकांचे नावही माहीत नव्हते, पण त्या एका रात्रीने त्यांच्या मनात एकमेकांबद्दल एक वेगळीच अस्वस्थता, एक अनामिक ओढ निर्माण केली होती. तो राग होता की प्रेमाची पहिली नाजूक पाऊल खून, हे त्यांनाही समजत नव्हते. संपूर्ण रात्र त्यांनी एकमेकांच्याच विचारात घालवली. एका वादातून सुरू झालेली ही कथा आता कोणत्या वळणावर जाणार होती हे फक्त येणारा पुढील काळच सांगणार होता. पुढील येणारा काळ म्हणजेच पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.